मध्ये आज कोणकोणत्या मागण्या मान्य झाल्या? माननीय आमचे काँग्रेसचे ज्येष्ठ मार्गदर्शक मीरा मोहिद्दीनभाई मागच्या 7 दिवसापासून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसले होते। त्यांनी बऱ्याच मागण्या जी की सामान्य माणसाशी निगडीत आहेत अशा सरकारकडे मागणी केलेली आहे। प्रति हेक्टरी 2 लाख रुपयाची मदत असेल, या ठिकाणी स्मार्ट विषयीचा जो गरीब लोकांना सामान्य लोकांना जो लाईट बिल दुप्पट तिप्पट या ठिकाणी येत आहे त्याची मागणी केलेली आहे। नगरपालिकेकडे जन्म मृत्यू प्रमाणपत्राचं लवकर मिळत नसल्यामुळे त्याची तक्रार केलेली आहे। जे मोकाट जनावर या ठिकाणी देगलूरमध्ये फिरत आहेत त्याचाही लवकर बंदोबस्त करावा याची मागणी त्यांनी केलेली आहे। आणि येणाऱ्या रब्बी जे या आहे त्याला हंगाम त्याला शेतकऱ्यांना बियाणं मोफत बियाणं शासनाच्या वतीने मिळावं आणि जे खरडून गेलेली जमिनी आहेत त्यालाही विशेष पॅकेज मिळावं असे अनेक मागण्याचं निवेदन मान्य उपजिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दिलं होतं। पण त्या ठिकाणी योग्य वेळी प्रशासनाने नोंद न घेतल्यामुळं मीराबाईवर उपोषणाची वेळ आलेली आहे। मागच्या 7 दिवसापासून अन्न पाणी न घेता मीराबाई या ठिकाणी बसले होते। आज मी असेल या भागाचा खासदार म्हणून आमचे जिल्हाध्यक्ष हनुमंतरावजी पाटील बेटमुखरेकर असतील, आमचे मोगलाजी अण्णा सिरसटवर असतील आणि सर्व कार्यकर्ते मंडळी मिळून अनु पाटील जे उपजिल्हाधिकारी आहेत, आपल्या नगरपालिकेचे सीओ मॅडम आहेत, इथले तहसीलदार आहेत आणि लाईट विभागाचे ई आहेत, ते प्रत्यक्ष इथं आले होते आणि त्यांनी लेखी या ठिकाणी जे मीराबाईंनी मागणी केली होती ते लेखी आश्वासन त्या ठिकाणी दिलेलं आहे। या ठिकाणी नगरपालिकेच्या मॅडमने सांगितले की सगळ्या मागण्या तुमच्या आम्ही पूर्ण करू आणि जे स्मार्ट मीटर विषय असेल इथले जे ई आहेत आणि डिप्टी इंजिनियर आहेत त्याच्यामध्ये थोडासा संभ्रम निर्माण आहे की बा स्मार्ट विषय मीटर बसू द्यायचं का न कारण जन आक्रोश बघता आणि जनतेमध्ये अशी इच्छा नाहीये की स्मार्ट मीटर त्या ठिकाणी महावितरण बसवावं। कारण त्याचं कारणही तसंच आहे की ज्या सामान्य कुटुंबाला पहिल्या मीटरचं 2000 बिल येत होतं, आता त्याच स्मार्ट मीटरचं 5000 पेक्षा दुप्पट तिप्पट बिल अधिकच येते। त्यामुळे स्मार्ट मीटर नेमकं काय आहे हे काय भानगड आहे अजून सामान्य लोकांना समजलं नाही आणि लाईट बिल जास्त असल्यामुळं स्मार्ट मीटरवर प्रश्नचिन्ह उपस्थित होणं हे स्वाभाविक आहे। आणि अनु पाटील साहेबांनी सांगितले की आपल्या ज्या मागण्या आहेत शेतकरी कर्जमाफी असेल, पीक विमा असेल, ते मी माननीय कलेक्टर महोदय असेल किंवा शासन स्तरावर या ठिकाणी पोहोचण्याचं काम माझ्या मार्फत करणार आहेत। आणि मीराबाईने आज या ठिकाणी उपोषण मागे घेतलेलं आहे। जर शासन येणाऱ्या काळामध्ये या मागण्या पूर्ण जर करत नसेल तर यापेक्षा मोठा जन आक्रोश मोर्चा या ठिकाणी देगलूरमध्ये काढण्याचा निर्णय सर्व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याच्या वतीने देगलूर बिलोलीचे आमदार एक इतर येऊन फक्त साधी भेट सुद्धा घेतली नाही सर। पक्षांतर्गत काँग्रेस पक्षाचा मोर्चा आहे म्हणून त्यांनी भेट घेतली नाही। आता खरं तर आपण सत्ताधारी पक्षाचे जे नेते मंडळी आहेत आपण बघू शकता शेतकऱ्याच्या या मागण्यावर एकही जण आतापर्यंत शब्द काढलेला दिसत नाहीये। एकही मागणी राज्य सरकारकडे मागणी केलेली नाहीये। खरं तर 9च्या 9 आमदार ह्या नांदेड जिल्ह्यातले महायुतीचे आहेत, 2 राज्यसभेचे खासदार आहेत, पण त्यांनी एकत्र जाऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्र्याकडे नांदेड जिल्ह्यासाठी काहीतरी मागावं, विशेष पॅकेज मागावं असं केलेलं आपल्याला कुठे दिसत नाहीये। त्यांनी खरं तर मागणी करायला पाहिजे होती कारण ते सत्ताधारी होते, पण शेतकऱ्याविषयी काही मागणी करताना शासनाकडे त्यांनी दिसले नाही। तुम्ही मागले ना? नाही आले होते, त्यांनी सांगितलं की आम्ही पाठीशी आहोत जे पूरग्रस्तांमध्ये झालेलं आहे। नेमकं त्यांनी इथे येऊन सांगतात की आराखडा आम्हाला जर पाठवला तर आम्ही मदत द्यायला तत्काळ तयार आहोत। पण नेमकं याच्यामध्ये अमित शहानी जे काल स्टेटमेंट अमित शहा साहेबांनी जे स्टेटमेंट काल केलेलं आहे त्याच्यावरून असं दिसते की राज्य सरकारने आणखी माहिती केंद्र सरकारकडे पाठवलीच नाहीये। त्यांच्या वक्तव्यातून ते सांगतायत की राज्य सरकारकडून अशी काही मागणी आली नाही। त्यामुळं राज्य सरकार आणखी काय वाट बघते, राज्य सरकार वाट बघते का आणखी किती शेतकऱ्यांनी आत्महत्या करावं, किती शेतकऱ्याच्या आत्महत्याचं सूड या ठिकाणी राज्य सरकार त्यांच्या अंगावर घेणार आहे। त्यामुळे आपल्या माध्यमातून मी राज्य सरकारला विनंती करतो की आपण लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यात खरं तर 1 महिन्यापासून आज शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला आहे। 1 महिन्याच्या आत म्हणजे एवढे 1 महिना झाल्यावर सुद्धा आणखी कशाची वाट राज्य सरकार बघते हे खरं तर प्रश्न आहे। वाढवलेली आहे नाही आपण मागणी केलेली आहे की पंचनामा वगैरे काही करू नये। काल परवाच्या दिवशी मी मुंबईला गेलो होतो, आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोघांची भेट घेऊन नांदेड जिल्ह्याची इत्थंभूत माहिती मी त्यांना सादर केलेली आहे। पावसामुळे तर झालेलंच आहे, पण अनेक जमिनी या ठिकाणी खरडून गेलेल्या आहेत, बॅकवॉटरमुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। येणाऱ्या रब्बीला
या ठिकाणी लोकांकडे पेरणीसाठी पैसे उपलब्ध नसणार आहेत आणि बँकेची जी वसुली आहे ती मोठ्या प्रमाणात बँकेचे अधिकारी शेतकऱ्याकडे तगादा लावत आहेत. याच्यावर कुठेतरी आपण ब्रेक लावावा. ह्या सगळ्या गोष्टीची मागणी मी माननीय मुख्यमंत्र्यांनी कर्नाटक राज्यामध्ये इथल्या कर्नाटक राज्यामध्ये हेक्टरी 17,000 रुपये, पंजाबमध्ये 50,000 रुपये, तर आज महाराष्ट्र राज्यामध्ये केंद्रात त्यांची सत्ता आणि राज्यात त्यांची सत्ता 8,500 रुपये हेक्टरी. आपण बघू शकता की जेव्हा 2005-06 मध्ये असाच प्रकारचा मोठा पाऊस आला होता तेव्हा तत्कालीन काँग्रेसचे पंतप्रधान मनमोहन सिंग स्वतः नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर हवाई पाहणीला आले होते. मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख, शिवराजजी पाटील साकूरकर ही सर्व मंडळी येऊन हवाई पाहणी करून तात्काळ शेतकऱ्यांना 15 दिवसाच्या आत त्यावेळेस मदत केलेली सर्व नांदेड जिल्ह्यालाही आज या ठिकाणी आठवते. पण या राज्य सरकारने किंवा केंद्र सरकारने एखादी समिती या ठिकाणी पाठवायला पाहिजे होती. केंद्र समिती या ठिकाणी पाहणी जेव्हा जेव्हा दुष्काळजन्य ओला दुष्काळ असेल का कोरडा दुष्काळ असेल तेव्हा आपल्यालाही आठवत असेल की एक केंद्र शासनाची समिती येते. यांनी एक समिती पाठवायची सुद्धा तसदी केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने घेतलेली दिसत नाहीये. याच्यावरून राज्य किंवा केंद्र सरकार शेतकऱ्याविषयी किती आस्था आहे याच्यावरून दिसून येतं. 6 दिवसापासून उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर या इथे मीरा मोहिते यांनी काही मागण्यासाठी आम्हाला उपोषणाला बसले होते. त्या अनुषंगानं आज त्या ठिकाणी प्रशासन देखील त्या ठिकाणी उपस्थित होते. माननीय खासदार साहेब देखील उपस्थित होते. त्या अनुषंगानं त्यांच्या प्रामुख्याने मागण्या होत्या. मागील जी 2 महिन्यामध्ये जी नांदेड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे त्या अनुषंगानं अधिकची रक्कम शासनाकडून मिळावी. त्यासोबतच काही इतर देखील शासनाच्या अनुषंगाने मागण्या होत्या. प्रामुख्याने स्थानिक स्तरावरील असेल तर त्या ठिकाणी MSEBीचा त्यांचा विषय होता. त्यामध्ये त्यांची असं धारणा होती तरी काही ठिकाणी लाईट बिल देखील दाखवले. त्या ठिकाणी जम्पिंग मीटरच्या अनुषंगानं नागरिकांना जास्त लाईट बिल येतात. त्या अनुषंगानं त्या ठिकाणी आता MSEBीचे पेंटरपूर साहेब देखील उपस्थित होते, साठी साहेब देखील उपस्थित होते. त्यांनी देखील लोकांनी सांगितलेले आहे कारण ही जी बल्क क्वांटिटीमध्ये एकाच ठिकाणी जरी म्हणते तर आपल्याला मागण्या सॉल्व्ह होऊ शकत नाही. त्या अनुषंगाने ज्या व्यक्तीला अशा अधिकची लाईट बिल गेलेली आहे त्या व्यक्तीने त्या ठिकाणी MSEBीशी संपर्क साधावा. संपर्क साधल्यानंतर ते त्या ठिकाणी टेस्टिंग करतील आणि त्या ठिकाणी जर एखादा फॉल्ट आला असेल तर त्या ठिकाणी लाईट बिल त्या ठिकाणी करेक्शन करून देण्याचं त्या ठिकाणी सांगितलं आहे. सोबतच या ठिकाणी नगरपालिकेच्या CO मॅडम देखील उपस्थित होत्या. त्या अनुषंगाने त्यांची मागणी होती की जन्ममृत्यूचे जे काही दाखले प्रलंबित आहेत ते तात्काळ निर्गमित करावे. मॅडमने देखील आता आश्वासन दिलेले आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीमुळे काही काम प्रलंबित होतं. पण मॅडमनी त्या ठिकाणी अडीचचा स्टाफ त्या ठिकाणी लावलेला आहे. येणाऱ्या महिन्याभरामध्ये त्या ठिकाणी बऱ्यापैकी आपल्याला जी काही पेंडन्सी आहे ती निश्चितच कमी दिसेल आणि जे पण क्रिटिकल असतील त्या ठिकाणी मॅडम देखील वरिष्ठांची चर्चा करून त्यामध्ये कशा पद्धतीने सोल्युशन काढता येईल त्या ठिकाणी काढणार आहे. दुसरा विषय होता की मोकाट जे काही कुत्रे आहेत त्या अनुषंगाने मॅडमने आता आश्वासन केलेलं आहे की त्यांचा देखील बंदोबस्त करण्याच्या दृष्टीने त्या ठिकाणी ते पावले उचलणार आहे. सोबत त्यांची इतरत्र काय मागण्या होत्या ते सर्व मागण्या आम्ही या ठिकाणी शासनाला आधार केंद्राचं होतं सर एक आणि आधार केंद्राची देखील त्यांनी मागणी या ठिकाणी केलेली आहे. माझ्या माहितीनुसार मागच्या आठवड्यामध्ये प्रत्येक तालुक्याला 4 नवीन आधार केंद्र मंजूर झालेले आहेत. पण त्यामध्ये शहरामध्ये किती झाले आणि ग्रामीणमध्ये किती झाले त्याची आम्ही माहिती घेऊ आणि निश्चितच जर शहरामध्ये आधार केंद्राची जर अधिकची एखादी मागणी आवश्यकता भासत असेल तर मी स्वतः या ठिकाणी माननीय जिल्हाधिकारी त्यांची बोलणार आहे आणि या पद्धतीने नागरिकांच्या जे काही गैरसोय होते ती कमी करण्याच्या दृष्टीने पावलं. आज त्यांचं उपोषण सुटलं का सर? आज या ठिकाणी त्यांची उपोषण सोडलेली आहे. पण सर काही प्रशासनाकडून थोडासा उशीर झाला असं म्हणून एकूण त्यांची मागणी होती की आम्हाला प्रशासन लवकरात आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्हाला 7वा दिवस आज उगवला नसता त्यांचं असं म्हणणं. आता या ठिकाणी ती उपोषणाला बसली होती बुधवारी संध्याकाळी बसल्यानंतर गुरुवारी तर महात्मा गांधी जयंती सुट्टी होती. शुक्रवारी तात्काळ MSEB आणि नगरपालिकेनं त्यांना पत्रव्यवहार देखील केला होता. माननीय तहसीलदार साहेबांनी त्या ठिकाणी स्वतः गेले होते. पण त्यांची इच्छा होती की बाबा मला त्यांची इच्छा होती की सोमवारी या ठिकाणी आपण उपोषण सोडू. त्या अनुषंगाने हे 2 दिवस डिले झालेले आहे. प्रशासनाकडे या ठिकाणी डिले झालेले. ओके.